नमस्कार। आज लाईव्ह येण्याचं कारण आपल्या सर्वांना अगोदर इन्व्हाइट तसं आपण केलंच होतं, पेजवरूनही केले, व्हॉट्सअपलाही प्रत्येकाला जवळपास मेसेज आला असेल। आज आपण ज्या मुद्द्याला हात घालतोय तो मुद्दा तुम्हाला आम्हाला डिटेलमध्ये माहीत झाला पाहिजे। जसे पीक विमा आपण घराघरापर्यंत पोहोचवला तसं ते मिळवायचा कसा हे सुद्धा आपण घराघरात पोहोचवणार आहोत आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण आज लाईव्ह आलेलो आहेत। आज हे जे लाईव्ह आहे हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी लाईव्ह आहे, ज्या शेतकऱ्यांसाठी आपण आत्तापर्यंत पीक विमा मिळवायचा कसा हे लोक विचारत होते त्याचा आज शेवटचा प्रश्न आणि त्या मनातलं जे उत्तर आहे हे काढण्यासाठी आपण लाईव्ह आलोय। लाईव्हमध्ये आपले प्रमुख पाहुणे आहेत आजचे, ज्यांना आपण या पेजवर इन्व्हाइट केलेले आहेत। ॲडव्होकेट सर्वजित गोरे साहेब, ज्या गोरे साहेबांनी ॲडव्होकेट साहेबांनी आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला। आपण तसं ज्या शेतकऱ्याला न्याय मिळालेला आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं, परंतु ते शेतकरी अविनाशजी चव्हाण काही कारणास्तव येऊ शकले नाही आहेत। अविनाशजी चव्हाण कळंबा बोडके गाव आहे, त्याचं मंगरुळपीर तालुका आहे शेतकऱ्यांचा, ते काही कारणास्तव येऊ शकले नाही, पण वकील साहेब मात्र आपल्या सोबत आहेत। नमस्कार वकील साहेब। नमस्कार। तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही शेतकऱ्याला फार मोठा दिलासा न्याय मिळवून दिला त्याबद्दल सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तुमचे मी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या या कार्यक्रमामध्ये आज स्वागत करतो आहे मी। साहेब, सुरुवात करताना प्रश्न असा पडतो आम्हाला की नेमका ही जी कंपनी होती ही कंपनी कोणती होती? ही रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी होती 2020 मध्ये। अच्छा, 2020 ला ही रिलायन्स कंपनी होती। ह्या ज्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय मिळवून दिलाय हा 2020 चा न्याय होता का? नाही, आता 24 मध्ये लागलेला। आता तुम्हाला न्याय मिळवताना आपण त्याला 24 मध्ये मिळवून दिलाय, म्हणजे 20-22 ची केस होती ती 24 मध्ये तुम्हाला आपण त्याला त्या शेतकऱ्याला न्याय। किती हेक्टरचा विमा होता साहेब त्याचा? जवळपास शेतकऱ्याचा त्याचा 1 हेक्टर शेती होती, 1 हेक्टर 69 आणि त्यांनी प्रीमियम भरला त्या सोयाबीन पिकाचा। अच्छा, सोयाबीनचा प्रीमियम भरला होता आणि ते 1 हेक्टरचा प्रीमियम होता जवळपास त्याचा। बरं साहेब, नेमकं कोर्टात जाण्यासाठी नेमकं कारण काय झालं होतं? जे तुमच्याकडे शेतकरी आले ते नेमकं कारण काय होतं? झालं काय माहिती का, त्या वर्षी त्याने प्रीमियम भरलेला सोयाबीनचा, परंतु त्याला जो पीक विमा होता तो मिळालेला नाही आहे आणि त्यानंतर त्याने बरेच वेळ फॉलो घेतलेला आहे कंपनीकडे, कंपनीच्या कर्मचारी अधिकारी असतील की मला पीक विमा मिळाला नाही, त्यांनी बरेच वेळा निवेदनसुद्धा दिलेलं आहे की बा मला पीक विमा माझा अन्याय झालेला आहे, तरीसुद्धा त्याच्या अर्जाची म्हणा किंवा निवेदनाची दखलसुद्धा घेतली नाही त्या कर्मचाऱ्यांना। हे आपण किती शेतकऱ्यांचा यावर्षी पीक विमा मिळवून दिला साहेब? यावर्षी 9 ते 10 समजा मॅटर आहेत कोर्टामध्ये दाखल आणि त्याच्यापैकी एक रिलायन्स कंपनी हे जी निकाल लागलेला आहे। अच्छा, आणि काही प्रलंबित सुद्धा आहेत केसेस। बरं, मला शेतकऱ्याला यावर सांगायचं आहे की ती रिलायन्स कंपनी होती, रिलायन्स विरोधात सुद्धा आपण भांडलो होतो, आता AIC आहे, परंतु एक विषय इथं नमूद करा, बरेच शेतकरी मला सुद्धा फोन करतात, तुमच्यापैकी ऐकणाऱ्याने सुद्धा बऱ्यापैकी फोन आम्हाला करता। फोन केल्यानंतर तुम्ही म्हणतात अण्णा मला पीक विमा मिळालेला नाहीये, तर त्याचं हे उत्तर आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल सुद्धा जाऊ शकता, तुम्ही वैयक्तिक सुद्धा तक्रार करून आपला प्रीमियम आपले पैसे कंपनीकडून वसूल करू शकता। आता साहेबांकडे काही लोक गेलेत, त्यांना न्याय मिळालेला आहे, त्या लोकांना त्यांचे पैसे मिळतील। आता तुम्ही गेलेच नाही कुठे, तुम्हाला काही मिळणार नाही तेव्हाचं, हा आपला सुद्धा कुठेतरी जिम्मेदारी समजावं लागेल, शेतकऱ्याला कुठेतरी जिम्मेदारी आपली पार पाडावं लागेल ही सुद्धा विनंती करतोय। परंतु साहेब, आता कोर्टात जे तुम्ही केस लढलात ते शेतकऱ्याला नेमकी कागदपत्र काय लागतात? आमचे शेतकरी फार कोर्ट म्हणलं म्हणजे असं नाहीये, पण वकील आणि कोर्ट म्हणलं की थोडेसे आमचे शेतकरी कन्फ्यूज मध्ये येतात। बरोबर, किंवा कागदपत्र बरंच खूप लागतात का, तारखा प्रचंड करावं लागतात का, किंवा ही केस कुठल्या न्यायालयात चालली? बरोबर, महत्त्वाचं काय माहिती का, त्या शेतकऱ्यांनी प्रीमियम भरायला पाहिजे, त्याची पावती सांभाळून ठेवायला पाहिजे, नंतर जो सातबारा लागेल आपल्याला, सातबारा पण लागेल त्याच्या, आणि पेरे पण लागतील त्याचे, किंवा सोयाबीन पेरलं, तूर पेरलं, आणि त्याच्यानंतर किंवा त्यांनी मुदतीमध्ये कोर्टासमोर यायला पाहिजे। अच्छा, मुदत म्हणजे किती दिवसात कोर्टासमोर शेतकऱ्यांनी यायला पाहिजे? 2 वर्षामध्ये केस दाखल करायला पाहिजे, म्हणजे प्रीमियम भरल्यापासून 2 वर्षामध्ये त्याला जर नाही पीक विमा मिळाला तर। म्हणजे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला जायचं असेल तर तो जिल्हा सत्र न्यायालयात जायचं की कुठल्या कोर्टात? आता ही जी केस आहे ती ग्राहक न्यायालयामध्ये दाखल करता येईल आपल्याला, कंपनीच्या विरुद्ध, कंपनीच्या विरोधात ग्राहक न्यायालयामध्ये आपल्याला केस दाखल करतात। म्हणजे शेतकऱ्याला सूचना आज क्लिअर सांगून देतो मी, एक, तुम्ही पीक विमा भरल्याची पावती तुमच्याकडे असली पाहिजे, पेरेपत्र असलं पाहिजे, 7/12 असली पाहिजे, 7/12 तर असल्याशिवाय तुम्ही बाकी गोष्टी करू शकत नाही, पण ठीक आहे 7/12 असली पाहिजे, आणि डॉकेट ID नंबर, ह्या 4ही गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असल्या पाहिजे। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते नुकसान भरपाई जे आहे कंपनीला त्यांनी 72 घंट्यामध्ये कळवायला पाहिजे आणि त्याचा डॉकेट ID त्यांनी सांभाळून। अच्छा, म्हणजे 72 तासात कंप्लेंट करून त्याचा डॉकेट ID त्यांना सांभाळून ठेवला पाहिजे। ही कागदपत्र खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची कोर्टात जायला लागतात। मुद्दा असा येतो
की आता ही जी केस लढलात तुम्ही रिलायन्स विरोधात, कारण रिलायन्स जाऊन आता जवळपास 2 वर्ष झालीत, बरोबर, ही कंपनीत आपल्या जिल्ह्यातून जाऊन 2-3 वर्ष झालेले आहेत. ही केस जी तुम्ही लढलात, नेमकं कारण काय होतं साहेब? म्हणजे यांनी मंजूरच केला नव्हता पीक विमा, का मंजूर होऊन देत नव्हते, काय प्रॉब्लेम काय होता? त्या शेतकऱ्याला पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला होता, परंतु कंपनी काही कारणास्तव त्यांना मिळाला नाही. अच्छा. आणि देण्यास नकार होते की बा या कारणामुळे तुम्हाला मंजूर झाले आणि त्या कारणामुळे वेगवेगळी कारणं सांगत होते. अच्छा. आणि शेवटी मग त्या शेतकऱ्यांनी काय निर्णय घेतला की मला कोर्टात जावं लागेल, ग्राहक न्यायालयामध्ये, आणि तो मला मिळाला. मला भेटल्यानंतर मी त्याची केस तयार करून कोर्टासमोर दाखल केली आहे. अच्छा. आणि त्याला न्याय मिळून दिला आज रोजी. बरं. मग हा न्याय पण आता त्यांना मिळाला आहे, तर ह्याचा जे न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थानं साहेब, मला इथं आणखीन एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे, कारण मी तुमच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या आहेत. रिसोडमध्ये असं जे 200 शेतकऱ्याचं एक प्रकरण झालं होतं, काहीतरी अलाहाबाद बँकेचं. बरोबर. नेमकं ते प्रकरण काय होते आमच्याही शेतकऱ्यांना सर्वांना कळू द्या, म्हणजे जेणेकरून शेतकरी अवेअरनेस येईल, जागृती येईल प्रत्येक शेतकऱ्यात. झालं होतं काय माहिती आहे का, 2014 मध्ये बँकेमार्फत त्यांनी प्रीमियम भरला होता शेतकऱ्यांनी. बरोबर. आणि त्या शेतकऱ्यांनी प्रीमियम भरल्यानंतर इथे 1 मिनिट थांबू साहेब, बँकेमार्फत भरला होता म्हणजे पीक कर्जातून कापला होता का? काही शेतकऱ्यांचा पीक कर्जातून कापला होता आणि काही इंडिव्हिज्युअली भरला होता. अच्छा. आणि प्रीमियम कलेक्ट झाल्यानंतर तो संबंधित कंपनीकडे बँकेने पाठवला नाही. असे 500 शेतकरी त्यावेळेस. बरं. 200 शेतकरी कंझ्युमर कोर्टामध्ये गेले, त्याला नाही मिळालं नाही आणि त्यांना पैसे पण मिळाले त्यावेळेस. अच्छा. म्हणजे असे 500 शेतकरी होते, त्यापैकी 200 लोक तुमच्याकडे आलेत, कोर्टामध्ये आले सर्वजण, ते त्यानंतर त्यांना त्यांचे पैसे मिळालेले. नुकसान बँकेला द्यायचं काम पडलं का? हो, बँकेला द्यायचं काम पडलं, अलाहाबाद बँकेला द्यायचं काम पडलं. अच्छा. ते जो प्रीमियम होता. बरोबर. म्हणजे ही सर्वस्व चूक ही बँकेची चूक होती आणि त्याचा भूदंड शेतकऱ्याला भोगायचं काम पडलं. बरोबर. हे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कधी कधी चुका या बँकेवाल्याच्या असतात. जसं अलाहाबाद बँकेचं प्रकरण, साहेबांनी ज्या लोकांना 200-300 लोकांना न्याय मिळवून दिला, त्या प्रकरणामध्ये विचार करा, 200-300 लोक ॲव्हरेजमध्ये जरी पैसे पकडले तुम्ही, म्हणजे किती कोटी रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यात पडले असतील. ॲव्हरेजमध्ये पकडला आपण तरी सुद्धा चांगले रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडली. ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे. अशा केसेस सुद्धा साहेबांनी मध्यंतरी हाताळलेल्या आहेत. म्हणून आपण या व्यक्तीला आज इथं सर्वत्र बोलवतोय, चर्चा करतोय. माझी शेतकऱ्याला सुद्धा विनंती, आणि मी बोलतोय म्हणून नाही, लाईव्हमध्ये तुमच्या जरी काही अडचणी असतील तरी तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. ते सुद्धा प्रश्न मी साहेबाला विचारायला तयार आहे. तेही प्रश्न आपण साहेबांना घेऊ, काही अडचण नाहीये. म्हणजे असं विचार नका करू की बा आम्ही बोलतोय आणि तुम्ही ऐकताय म्हणजेच काही होईल. तुम्हाला सुद्धा ज्या अडचणी असतील त्या सुद्धा 100% कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी ते प्रश्न सुद्धा वकील साहेबांना 100% तुमच्यासाठी विचारेल, काहीही दुमत नाहीये. साहेब, कोर्ट आलं की आमच्या लोकांच्या डोक्यात एक प्रश्न येतो की नेमकं पैसे, टाईम आणि तारखा. हे बघा, आता कसं आहे माहिती आहे का, जो याचा विषय आहे, मुळात मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची बाजू मी कोर्टामध्ये मांडतो आणि शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे मला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे मी काय जे कोर्टामध्ये कागदपत्राचा खर्च लागेल तो मी घेतो. अच्छा. बरोबर. म्हणजे फार कमी पैशात आपल्या केसेस. बरोबर. आपण शेतकऱ्याची मुलं मी शेतकरी असल्यामुळे मला शेतकरी जाणीव आहे. बरोबर. नाही, जाणीव असल्यामुळेच तुम्ही साहेब या लोकांना न्याय मिळवून दिला ना इतकं वर्ष लढून. बरं साहेब, आता आम्ही एक बातमी वाचली, त्यात तुम्ही सांगितलं की या लोकांना, म्हणजे आम्ही बातमीत बघितलंय की या शेतकऱ्यांना व्याजासह पैसे मिळाले, तर ते कसे मिळाले? बरोबर. आता ही जी त्याची विमा रक्कम आहे, मुद्दल रक्कम, विमा रक्कम आहे, त्याला 9%. उदाहरणार्थ मुद्दल रक्कम त्याची 1 रुपया आहे. बरोबर. त्याला व्याजच मिळाले 9% समजा. अच्छा. रकमेवर 9% व्याज. त्या रकमेवर 9% व्याज. जी रक्कम त्यावेळेस मंजूर असेल त्या रकमेला 9% व्याज मिळतं का? बरोबर. आणि त्यांनी जे कोर्टात खर्च वगैरे लागला त्याला पण ते मिळालेलं. नुकसान भरपाई शारीरिक असेल, मानसिक असेल, त्यांनी जो फॉलोअप घेतला कर्मचाऱ्याकडे, त्या अधिकाऱ्याकडे, त्याला जो त्रास झाला मानसिक शारीरिक, त्याचे पण त्याला कोर्टाने पैसे मंजूर केलेले आहेत. म्हणजे व्याजही मंजूर केलं. हो. आणि त्याला जो मानसिक त्रास घ्या, लक्षात घ्या, शेतकऱ्यांना ही बाजू आपल्याला अडचणीची वाटते. मायबापांनो, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर आज कळाली पाहिजे, कोर्टाने आपल्या बाजूने न्याय काय केलाय शेतकऱ्याच्या बाजूने पीक विम्याविषयी, की त्या शेतकऱ्याचा प्रीमियम ज्या दिवशी त्या शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला होता, म्हणजे उदाहरणार्थ 2024ला जर आपली केस साहेबांकडे गेली आणि ती 27ला निकाली निघली, उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, आणि तेव्हा जर आपला प्रीमियम हा 10,000 रुपये ठरला असेल तर 9% त्याच्यावर आपल्याला व्याज सुद्धा मिळालं. आणि जे त्रास त्याचा मानसिक झाला त्याला, किंवा त्याला जो खर्च लागला, तो सुद्धा कोर्टाने कंपनीच्या बोकांडी टाकला, कंपनीकडून वसूल करून घेतला. आणि ही सारी गोष्ट सन्माननीय वकील साहेबांनी केलेली आहे, गोरे साहेबांनी. आणि यासाठी सुद्धा आपण या माणसाला बोलावलंय खऱ्या अर्थानं. आज त्या माणसाचं स्वागत खऱ्या अर्थानं आपण करतोय. आणि खरी गोष्ट सांगू काय, आज तुम्ही विचार करा, हा माणसानं आपल्याला एक बाजू सांगितली की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्यासाठी लढतोय, म्हणून ही जीव तोडून एवढ्या केसेस त्यांनी लढल्या. साहेब, खरं तर मनापासून तुमचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो. पण परिस्थिती अशी येते साहेब आमच्या पुढे, बरोबर, की काही शेतकऱ्याच्या डोक्यात आज कंडिशन अशी, कारण मागच्या वर्षीच्या सोयाबीनचे पैसे, मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचे पैसे आज बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. तो प्रश्न शॉर्ट आउट कसा करायचा याच्यात आम्ही सुद्धा
त्रस्त आहे. कंपनी म्हणते वरतून पैसे आले नाही, कंपनीला आले की नाही आम्हाला ऑथराईज माहित नाही. अर्ध्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत, अर्ध्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आता परिस्थिती अशी आहे की हे शेतकरी इंडिव्हिज्युअली कोर्टात जाऊ शकतात का, किंवा याचं नेमकं काय करता येईल हे आम्हाला तुम्ही. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे बरोबर, आणि ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळालेच नाही आहे, मंजूर आहे परंतु मिळालं नाही, ते लोक कोर्टात जाऊ शकतात आणि कोर्टात मार्फत केस दाखल करून पैसे मिळू शकतात. ते साहेब काही प्रकरण आम्ही असे बघितले की एकाच शेतामध्ये बाजूच्या एखाद्या शेतकऱ्याला मिळतो, दुसऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही, तर मग हे काय दुजाभाव? ती कंपनी चुकी आहे. कंपनीने सर्वे केला की नाही, समजा कंपनी सर्वे केला तर पैसे मिळालेच पाहिजे. कंपनीने प्रॉपर सर्वे केला. हेच तुम्हाला आम्हाला विचारायचं की नेमकी ही बाजू तुम्ही कोर्टात कशी मांडली? आता कसं माहिती आहे का, 72 घंट्यामध्ये त्यांनी कंप्लेंट द्यायला पाहिजे आणि कंपनीचे कर्मचारी येऊन सर्वे करायला पाहिजे, नुकसान झालेलं आहे. मग सर्वे केला की नाही केला हे जबाबदारी कोण शेतकऱ्याची आहे. बरं, शेतकऱ्यांनी कळवायला पाहिजे कंपन्याला की बाबा तुम्ही आमच्या शेतामध्ये नुकसान किती झालेलं आहे हे बघा आणि आम्हाला सर्वे करून कंपनीला कळवा. अच्छा, समजा कळवल्यानंतरची मग प्रोसिजर. आताची कंडिशन अशी आहे की बरेच शेतकरी आमच्याकडे येतात की माझ्या बाजूच्याला हरभऱ्याचे पैसे मिळालेले आहेत परंतु आम्हाला मिळालेले नाहीत. असं आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास माझ्या अंदाजे 77,000 शेतकरी येतात. तर त्यांनी वैयक्तिक तक्रार करायला पाहिजे, महत्वाची गोष्ट. अच्छा, किंवा त्याला मिळाला मला मिळालं नाही, मग त्यांनी तक्रार केली का हे महत्वाचं आहे. तक्रार केली का कृषी अधिकाऱ्याकडे किंवा संबंधित कंपनीकडे, बा तुम्ही त्याला दिला मला का नाही दिला. म्हणजे तक्रार जर कंपनीकडे केलेली असेल आणि साऱ्या गोष्टी झालेल्या असतील तर त्या माणसाला लिगली कोर्टामध्ये पायरी. म्हणजे असं नाही की त्याला मिळालं मला मिळालं पाहिजे, त्यांनी इंडिव्हिज्युअल तक्रार करायला पाहिजे कृषी अधिकाऱ्याकडे किंवा मग कलेक्टरकडे किंवा संबंधित कंपनीकडून तक्रार करायला पाहिजे. अच्छा, की यांनी माझा सर्वे केला की नाही केला. म्हणजे कोर्टात जायचं अगोदरच त्यांनी हे पूर्ण क्लिअर असलं पाहिजे, मग कोर्टात जाता येते ही बाजू मांडायला. बरोबर साहेब, विचारायचं असं होतं की आजची जी कंडिशन आहे, आजच्या कंडिशनला जे शेतकरी आहेत खाली, म्हणजे जे विचाराधीन आहेत शेतकरी, त्यांना जर कोर्टात यायचं काम पडलं, बरोबर, समजा काही लोक येतील किंवा काही लोक विचारतील, तर त्या लोकांना जर कोर्टात येण्याची वेळ आली तर एक किती ड्युरेशन, म्हणजे किती कालावधी एक अंदाजे लागल? हे बघा कसं आहे माहिती आहे का, केस दाखल केल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्याचा निकाल लागते. 6 महिने आणि कोर्ट काय ऑर्डर करते 45 दिवसामध्ये त्यांचे पैसे द्या म्हणून, आणि त्याच्यानंतर 45 दिवसामध्ये त्यांनी नाही पैसे दिले आपल्याला तर सेक्शन 72 खाली आपल्याला त्याला एक्झिक्युशन खाली दाखल करता येईल. हा जो युक्तिवाद केलाय साहेब तुम्ही, नेमका कोर्टात कंपनीच्या विरोधात काय युक्तिवाद झाला असा? तर कंपनीचं म्हणणं होतं की या शेतकऱ्याने आम्हाला कळवलंच नाही 72 घंट्यामध्ये, त्यामुळे आम्ही सर्वे करू शकलो नाही असं त्यांनी कारण सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे याला आम्ही पीक विमा देऊ शकलो नाही. परंतु झालं होतं काय, ॲक्च्युअलमध्ये सर्वे झाला होता. अच्छा, आणि विमा पण मंजूर झाला होता, परंतु तरी सुद्धा कंपनी याला पैसे दिले नाही. अच्छा, आणि कोर्टात कोर्ट सिद्ध केली की आणि बाबा याला मंजूर झालेला आहे, परंतु कंपनीच्या चुकीमुळे याला हा पैसे मिळाले नाही आहेत. बरं, आणि त्या कारणामुळे माझ्या पक्षकाराकडून निकाल लागलेला आहे. बरं, मग आता कंपनी वरच्या कोर्टात जाऊ शकते का याच्यामध्ये, आपल्याला जो निकाल आपल्या बाजून लागला? बरोबर, आता अपीलमध्ये जायचं असेल तर याला खालच्या कोर्टामध्ये पैसे भरावे लागतात. जे कोर्टाने मंजूर केली रक्कम आहे ती पैसे भरल्याशिवाय बरी अपील नाही करता येत. अच्छा, ग्राहक न्यायालयाचं असं आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागल्यानंतर पहिले जी अनामत रक्कम आहे ती पहिले कोर्टाला भरावं लागते, नंतरच वरच्या कोर्टात त्याला जावं लागतं. बरोबर, मग आता याच्यात किती % चान्स असतो? समजा आता शेतकऱ्याकडून निकाल लागला, समजा कंपनी एखादी जर बल्क अमाऊंट असली, ठरवलं वरच्या कोर्टात जायचं, बरेच वेळा काय होतं माहिती आहे का, जो ग्राहक न्यायालयाचा आदेश आहे तो कधी समजा रद्द होत नाही, फक्त व्याज वगैरे कमी होईल. आणि आतापर्यंत जेवढे मॅटर मी पाहिलेले आहेत तो म्हणजे कमीत कमी मॅटर ते विरोध गेले पक्षकारात. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बुवा जो ग्राहक मंचाचा निकाल लागला आतापर्यंत तो निकाल जवळपास तुमच्या बाजूने राहिलेले आहे. कायमच राहिलेले निकाल आहेत. ग्राहक मंचाचे शेवटी कस्टमर त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त विचार केला जातो. हा जे ग्राहक न्यायालय असेल किंवा हा कायदा असेल तर पूर्ण ग्राहकाच्या हिताचा कायदा आहे आणि कल्याणकारी कायदा आहे. किंवा समजा एखाद्या ग्राहकावर किंवा शेतकऱ्यावर अन्याय झाला की त्या कंपनीने त्याला सेवा नाही दिली, सर्व्हिस नाही दिली, तर मग ते ग्राहक न्यायालयामध्ये जाऊ शकतात आणि केस दाखल करू शकतात. कुठलाही शेतकरी जाऊ शकतो, कुठलाही शेतकरी आणि कोणताही ग्राहक त्याच्याकडे फक्त पक्की पावती पाहिजे आणि ते समोर म्हणजे त्यानं काही वस्तू घेतली ते दिसायला पाहिजे आपल्याला, जे घेतलं ते तुम्हाला दिसायला पाहिजे. बरोबर. बरं साहेब, प्रश्न असा होता पुढे असं माझ्या डोक्यात येता की समजा जे शेतकरी येतात, ज्या शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न असतो की पुढच्या कोर्टात जर कंपनी गेली तर मग शेतकऱ्याला लागणारा खर्च किंवा शेतकऱ्याला लागणारे कंपनीच्या विरोधात तर इंडिव्हिज्युअल कोणी टिकू शकणार नाही. मग ह्या मॅटरमध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठेतरी दुजाभाव येतो. बरोबर. तर हा दुजाभाव कमी करण्यासाठी नेमका प्रॉब्लेम काय, म्हणजे कसं करता येईल? समजा आता इथं तुमच्याकडे आपण केस लढलोय, ग्राहक मंचात आपल्याला बाजूने निकाल लागलाय, आपले पैसे त्यांनी कोर्टात भरले, पण त्यांना आपल्याला जर त्रास द्यायचा ठरलं, कंपनीला सपोजली ठरवलं, तर मग आपल्याला पुढच्या स्टेजला कंपनी कुठल्या कोर्टात जातं? राज्य ग्राहक नागपूर इथे जाऊ शकतात, ते तिथे अपील दाखल करू शकतात. अच्छा, हो, बरं.
नागपूरला राज्य ग्राहक आयोगामध्ये डिस्ट्रिक्ट फोरम नंतर राज्य ग्राहक आयोग वरती आहे नागपूरला राज्य ग्राहक आयोग आहे. बरोबर. तिथे अपील करू शकतो. बरोबर. आता ह्या कंपनीला जर अपीलच करायचं ठरवलं तर किती वेळेस करू शकते? अपील 45 दिवसामध्ये करावं लागेल त्यांना. 45 दिवसात करावं लागेल. बरोबर. नाहीतर मग पैसे द्यावं लागतील. पैसे द्यावं लागतील. निकाल जर मान्य पाहिलेल्या अशा किती केसेस आहेत की ज्या केसेसमध्ये तुम्हाला तुम्ही नाही मागितल्यानंतर ताबडतोब पैसे मिळालेत? म्हणजे हे बघा कसं माहिती आहे की 99% मध्ये तर ते जे पैसे आहेत शेतकऱ्यांचे किंवा त्या ग्राहकाचे लगेच ते कोर्टामध्ये जमा करून दिलं जातं. दिले जातं. बरं, आता ग्राहक मंचात व्यक्तिगत जावं, समजा आता मीच आहे, मी बऱ्यापैकी आंदोलन करतोय, उभे करतोय, मागच्या वेळेस गेलो होतो. आता ग्राहक मंचात जर आम्हाला जायचं असलं बरोबर तर आम्हाला इंडिव्हिज्युअल प्रत्येक शेतकऱ्याला जावं लागेल की सार्वजनिक शेतकऱ्याला जावं? नाही, आता केस दाखल करताना तुम्हाला इंडिव्हिज्युअल दाखल करावं लागेल. सार्वजनिक नाही करता येणार. सार्वजनिक करता येणार म्हणजे ग्राहक मंचात सार्वजनिक केस नाही, इंडिव्हिज्युअल करावं. बरोबर. मग सार्वजनिकसाठी काय पर्याय राहील? सार्वजनिक नाही करता येणार तुम्हाला, कारण ग्राहक न्यायालयामध्ये कसं तुम्हाला इंडिव्हिज्युअल केस दाखल करून तुमचं प्रीमियम किती आहे, तुम्हाला अमाऊंट किती मिळणार होती आणि त्या क्षेत्रफळानुसार तुम्हाला तो म्हणजे दुसरा पर्याय शेवटी नागपूर PILच. बरोबर. हाच दुसरा पर्याय. तुम्हाला हायकोर्ट जावं लागेल. PIL दाखल करावं लागेल. PIL दाखल करावं लागेल सार्वजनिकरित्या जर जायचं म्हणलं या कोर्टात आपल्याला तर. मग हायकोर्ट त्याला डायरेक्शन देईल त्या कंपनीला डायरेक्शन किंवा शासनाला. आता जो निकाल लागलाय साहेब आपल्या बाजूनं की याच्यामध्ये तुम्ही म्हणताय शेतकऱ्याला पैसे सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. आता ही कंपनी समजा कमी अमाऊंट असल्यामुळे कदाचित जाणारही नाही. बरोबर. समोर जाणार नाही का ते कटकटीचा विषय कंपनीला. तिला शॉर्ट आउट करायचा आहे. तिच्यासाठी 25,000 50,000 काही मोठी गोष्ट नाही. तिला ते विषय शॉर्ट आउट करायचा आहे. आता जे पैसे तिनं अपीलमध्ये गेले नाही तर मग शेतकऱ्याला किती दिवसात मिळतात? ही कसं कस्टमर म्हणजे न्यायालयात ग्राहक मंचात जर पैसे जमा झाले, कंपनीनं 45 दिवसात पैसे जमा केले आणि ती कुठेच गेली नाही तर मग शेतकऱ्याला पैसे कसे मिळवून देतो आपण? हे बघा कसं आहे, कंपनी जर अपीलमध्ये नाही गेली ते पैसे काढायचे समजा असतील तर आपण अर्ज करून ते पैसे काढू शकतो आणि ते पैसे जे आहेत तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतात, थेट ग्राहकाच्या खात्यामध्ये. कोर्ट ते ग्राहक. बरोबर. कोर्ट ते ग्राहक म्हणजे जे कंपनी टू ग्राहक होतं ते कोर्ट ते ग्राहक होते. व्हाया मार्ग येते त्रुटी असल्यामुळे लोकांच्या भांगडी असल्यामुळे मिटून नाही राहिलं म्हणून कोर्टाच्या थ्रू थेट पैसे शेतकऱ्याच्या खात्यात पडतील. बरोबर. असंच म्हणणं आहे तुमचं एकंदरीत या विषयावरती. बरं साहेब, आता जे लोक आहेत आता मागच्या वर्षीच्या तक्रारीत जाता येईल काय? मागच्या वर्षी म्हणजे मागच्या हरभऱ्याच्या तक्रारीत आता शेतकऱ्यांना जाता येईल काय? किंवा मागच्या वर्षीच्या कपाशीवाल्या शेतकऱ्याला आता जाता येईल काय कोर्टात? कारण आता त्याला जवळपास 6 महिने उलटून बऱ्याच शेतकऱ्याचे पैसे आले नाही. त्या ड्युरेशन मध्ये त्यांनी तक्रारीही केलेल्या असतील. कदाचित त्या शेतकऱ्याला आपण आम्ही सजेस्ट करू आमच्या नॉलेजसाठी. त्या शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या असतील, त्यांच्याकडे सारे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर त्या शेतकऱ्याला आता जाता येईल का? जाता येईल ना, काही अडचण नाही त्यांना. बरं, ह्या काही बंधन पिरियड नाही ना? नाही. किंवा आपल्याला इतक्याच दिवसात जावं लागेल, काही टायमाला जावं लागेल? नाही, काही नाही. हा काही बंधनकारक नाही आहे. फक्त काय 2 वर्षामध्ये त्यांनी केस दाखल करावा. 2 वर्ष झाली नाही पूर्ण, त्यामुळे ते करू शकतात. नाही, 2 वर्षाचा तो विषयच नाही झाला नाही. बरोबर. त्याच्यामुळे करू शकतात ना ते. 6 महिने झाले, कंपनीचंच कॅल्क्युलेशन झालं नाही तर आपले पैसे. बरोबर करू शकतात ते कंप्लेंट दाखल कोर्टामध्ये. अच्छा, कंपनी आपण कोर्टात जाऊ शकतो आपण. आता आमचा स्थानिक मुद्द्यावर येतो साहेब एक शेवट तुम्हाला करता आता आम्ही मेजरमध्ये अटकलेलो आहे. सोयाबीनच्या जवळपास 2.5 लाख शेतकऱ्यांनी आमच्या तक्रारी केलेल्या आहेत, जे आम्ही वारंवार व्हिडिओ टाकले मागच्या सोयाबीनच्या. त्यासाठी मध्यंतरी काही दिवसा अगोदर आम्ही एक आंदोलन सुद्धा केलं होतं आणि त्याच्यानंतर आता जे सध्याची परिस्थिती ते आम्हाला रायटिंगमध्ये देणार होते, पण रायटिंगमध्ये ते उडवाउडीची काही उत्तर देतात, त्यामुळे आम्ही ते रायटिंगमध्ये घ्यायला सध्या तयार नाही. आम्हाला जे रायटिंगमध्ये लागते ते द्यायला तयार नाही. आणि काही शेतकरी असे ज्यांनी 88,000 शेतकरी रिजेक्टेड मारले. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की जर ते 88,000 शेतकरी कंपनी म्हणत असेल रिजेक्ट आहे, पण या कस्टमरकडं शेतकऱ्याकडे जर सर्वच गोष्टी क्लिअर असतील तर तो आपल्या कायद्यात क्लिअर बसतो का? बसतो. बरोबर आहे. डॉक्युमेंट जर पूर्ण असेल, पण कंपनीनं जर म्हणलं आपले डॉक्युमेंट क्लिअर आहे, आपण टायमाच्या तक्रारी केल्या, कंपनीला जर विमा द्यायचाच नसेल ते कारण सांगू शकते शेतकरी लोकांना. बरोबर, या कारणामुळे तुमचा विमा मिळत नाही, त्या कारणामुळे. आता शेतकऱ्याचं काय झालं, KYC अपडेट नाही असं कारण सांगून त्याचा विमा दिला नाही त्याला. फक्त KYC साठी. बरोबर, तेवढ्या कारणामुळे त्याने दिलं नाही ना. अच्छा. आणि नंतर मग हा शेतकरी कोर्टासमोर गेल्यानंतर त्याला कसे कोर्टाने आदेश केला मग. बरोबर. म्हणजे कंपनी काय आहे, शेतकरी जे त्यांना हे डावलते पीक. बरोबर, म्हणजे द्यायचं डावलतात सांगायचं, म्हणजे द्यायचं नसलं की कारण सांगायचं. बरोबर. आणि द्यायचं असलं तर बरोबर मग सरळ हातानं काय द्यायचं ते देऊन टाकायचं. बरोबर. नाहीतर मग लोकांना अडवून फिरवून घ्यायचं. बरं. पण साहेब, आता जो आदेश झाला या आदेशात शेवटचं विचारतोय तुम्हाला, कारण आता प्रचंड शेतकरी याच्यावर आम्हाला सुद्धा विचारणार येतं, काही प्रश्न आम्हाला येतील, काही लोक शेतकरी तुमच्याकडे येतील आणि सर्व शेतकऱ्याला सुद्धा विनंती माझी, साहेब वाशिमलाच आपले प्रॅक्टिस करतात, तुम्ही वाशिमला साहेबांना भेटू शकता कोर्टामध्ये, किंवा साहेबाचं ऑफिस सुद्धा आहे, ते तुम्हाला लागलं तर मी सांगून देईल. साहेब तुम्हाला भेटू शकतात. गोरे ॲडव्होकेट
सर्वजित गोरे म्हणून. आणि साहेब तुम्हाला एक शेवट प्रश्न विचारतोय असा की आता जो आदेश झाला, आदेश झाल्यानंतर हे पैसे 45 दिवसात भेटतात का? कंपनी अपीलमध्ये अपील पिरियड आहे 45 दिवस. अपील पिरियड संपल्यानंतर त्याला पैसे द्यावंच लागते, नाहीतर सेक्शन 72 खाली एक्झिक्युशन दाखल करतात आम्ही पैसे वसुलीचे प्रकरण. अच्छा, आदेश झाल्यानंतर. बरोबर. नंबर 2, पुन्हा एक गोष्ट रिपीट करतो तुम्हाला मी खऱ्या अर्थानं, की शेतकऱ्याला जी भीती वाटते कंपनी विरोधात कोर्टात जायची, तर या शेतकऱ्याला खरंच किती त्रास होईल असं तुम्हाला वाटते आणि किती चक्कर मारावं लागतील अंदाजे? बघा, केस दाखल केल्यानंतर त्यांना काही एकदा प्रकरण दाखल झालं 6 महिन्यामध्ये कोर्ट त्याचा निकाल लावते आणि तारखा करायचं काम नाही आहे. हा, तेच विचारतो मी. आणि दिवाणी कोर्टासारखं काम नाही. दिवाणी कोर्टामध्ये तुम्हाला तारीख समजा तारीख पडेल समजा काही, हो, तर याच्या कोर्टामध्ये कसं पुरावे जास्त नाही, फक्त डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे तुमचे. अच्छा, इन पर्सन तुम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. बरं. तिसरा प्रश्न असा आहे की जे तुम्हीच आम्हाला सांगितलं आहे तरी सुद्धा आम्ही रिपीट करतोय शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स येण्यासाठी, याच्यामध्ये जे पैसे वसूल होतात, म्हणजे जे तुम्ही सांगितलं की बा आपल्या बाजूने निकाल लागल्यानंतर पूर्ण पैसे व्याजासह वसूल होतात, बरोबर. किमान अनऑफिशियली तुम्हाला विचारतोय, शेतकऱ्याचा तेवढा खर्च निघतो ना? हो, निघतो 100%. जेवढा कोर्टाला खर्च आला त्याचा निघू शकतो. धन्यवाद साहेब, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. माझी शेतकऱ्याला पुन्हा एकदा शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला समजावून सांगतोय नेमकं काय घडले. आपल्यासोबत आज होते ॲडव्होकेट सर्वजित गोरे साहेब, ज्या साहेबांनी आज केस जिंकलेली आहे, जी केस जिंकून त्या शेतकऱ्याला व्याजासह पैसे दिले आणि त्याचा जो मानसिक त्रास त्या शेतकऱ्याला भोगायचं काम पडलं त्याचं सुद्धा वसुली त्यांनी करून दिली. नंबर 1. नंबर 2, जर तुम्ही इंडिव्हिज्युअली ग्राहक मंचात गेलात तर वकील साहेबाच्या म्हणण्यानुसार 6 महिन्यात केस फाईलवर येते, 6 महिन्यात केस लागते. त्यामध्ये तुम्हाला फक्त डॉक्युमेंट व्यवस्थित प्रोव्हाइड करावं लागतात, कागदपत्राची पूर्तता ही व्यवस्थित करावं लागते, जास्त तारखा करायचं काम नाही. ग्राहक मंचामध्ये निकाली केसेस 6 महिन्यापर्यंत लागते. नंबर 2, जे पैसे तुमच्याकडून निकाल लागला ते पैसे तुम्हाला जर पुढची कंपनी अपीलमध्ये गेले नाही तर 45 दिवसामध्ये तुम्हाला त्या कंपनीला पैसे द्यावे लागतात आणि ते थेट पैसे डायरेक्ट कोर्ट टू कस्टमर म्हणजे शेतकऱ्याला मिळतात. आणि यासाठी प्रत्येक शेतकरी ही कंप्लेंट करू शकतो, प्रत्येक शेतकरी ग्राहक मंचात जाऊ शकतो आणि प्रत्येक शेतकरी कंपनीच्या विरोधात लढू शकतो. हे मात्र आज निश्चित झालेलं आहे. आम्ही लढलो काय, तुम्ही लढलो काय, सेम. आणि ज्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, मागच्या वर्षी जे भेटलेच नसतील त्यांना 100% ग्राहक मंचामध्ये जा, इंडिव्हिज्युअल तक्रार करा, खर्च सुद्धा तुमचा लास्टला वसूल होतो, काहीही चिंता करायचं काम नाही. हे तुम्हाला अवेअरनेस असावं म्हणून तुमच्या पुढे आलोय. लास्टच्या मुद्द्यावर येतोय. या वर्षीच्या पीक विम्यासाठी कंपनी जी डावलाडावल करते, म्हणजे मागच्या वर्षीचा हरभऱ्याचा आणि या वर्षीचा रनिंगचा आपला सोयाबीनचा पीक विमा, या सोयाबीनच्या पीक विम्या अगोदर आपण काही दिवसा अगोदर आंदोलन केलं होतं, हे तुम्हालाही माहिती आहे. आज तुम्हाला रिपीट सांगतोय, 5 तारीख आपण त्याला अल्टिमेटम दिलेला आहे. 5 तारखेपर्यंत त्यानं जर आपल्याला काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या नाही तर 5 तारखेला आपण त्या कंपनीला सोडणार नाही आहोत. त्यामध्ये काही दुमत नाही. आपण आपल्या पद्धतीने कंपनीची फॉलोअप करतच आहोत. राहिलं 88,000 शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी कंपनीने रिजेक्ट केलेल्या आहेत त्या आपल्याला तक्रारी मान्य करून घ्यायच्या आहे कंपनीकडून, म्हणजे जेणेकरून 2.5 लाख शेतकऱ्याला ह्या तक्रारी आणि ते 88,000 रिजेक्ट झालेले या सर्व शेतकऱ्याला याचे पैसे मिळतील. यासाठी तुम्हाला मात्र आमच्या बाजूने उभं राहावं लागते. दुसरी गोष्ट, आज वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वांना घेऊन ग्राहक मंचात जाऊ शकत नाही, कारण तिथे इंडिव्हिज्युअल प्रत्येक ग्राहकाला जावं लागतं. त्याचं नाव ग्राहक मंचच आहे. परंतु आपण हायकोर्टामध्ये PIL दाखल करू शकतो, हे सुद्धा वकील साहेबांनी आपल्याला आज सांगितलेलं आहे. म्हणून आपण येत्या काळामध्ये 1-2 दिवसामध्ये नवे तर उद्यापासून या लिंकच्या खाली सुद्धा एक फॉर्म आपण तुम्हाला देतोय, तो तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि ते भरून दिल्यानंतर तुम्हाला सुद्धा आमच्याकडे यायचं आहे, भरून द्यायचं आहे. त्याच्यासोबत डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत. त्याच्यासोबत तुमचा डॉकेट ID नंबर, तुमचा आधार कार्ड, तुमचं डॉकेट ID, आधार कार्ड आणि पीक विम्याची भरलेली पावती, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आम्हाला प्रोव्हाइड करायच्या आहेत. ह्या केल्याशिवाय या वर्षीचा पीक विमा हे मी सुद्धा मिळवू शकत नाही, कारण याच्यामध्ये फार त्रास आहे. हे तुम्ही जाणून घ्या. सरकार सुद्धा आपल्या बाजूने बोलायला तयार नाहीये, परंतु आपली बाजू जमेची अशी आहे. शेतकऱ्याचे पोरं जसे ॲडव्होकेट सर्वजित गोरे साहेबांसारखी लोक आपल्या बाजूने उभे आहेत आणि हे केसला आपल्याला मदत करायला तयार आहेत. अशा माणसाची आपण साथ घेऊन ही लढाई लढणार आहोत. म्हणून मी पुनश्च एकदा सर्व शेतकऱ्याच्या वतीने ॲडव्होकेट गोरे साहेबांचं सुद्धा स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू. काही अडचणी असल्या तर निश्चितपणाने विचारा. लिंक खाली तुम्हाला फॉर्म थोड्या वेळात भेटेल. फेसबुक, व्हॉट्सअपला सुद्धा भेटेल. धन्यवाद. थँक्यू.